हॅलो डिअर फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? आज आपण अतिशय अतिशय महत्वाचा चॅप्टर तो म्हणजे ऑसिलेशन सुरू करणार आहोत. ठीक आहे. ऑसिलेशन हा चॅप्टर 12वी बोर्डामध्ये आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये ऑसिलेशन हा चॅप्टर 12वीला आहे आणि एनसीईआरटी प्रमाणे किंवा सीबीएसई बोर्ड प्रमाणे तो चॅप्टर ऑसिलेशन चॅप्टर 11वीच्या सिलेबस मध्ये आहे. ठीक आहे. 11वी असो 12वी असो, फरक काय आहे? कॉम्पिटिशन साठी सीईटी असो, नीट असो, जेईई साठी, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी 11वीचा चॅप्टर असो किंवा 12वीचा चॅप्टर असो तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आणि बोर्डाचा विचार केला तर महाराष्ट्र बोर्डासाठी 12वी असल्यामुळे 12वी बोर्डासाठी सुद्धा तो महत्त्वाचा चॅप्टर आहे. आणि तुम्हाला सांगण्यासाठी महत्त्वाचा ही गोष्ट आहे की ऑसिलेशन बोर्डासाठी सुद्धा मॅक्सिमम मार्क असलेला चॅप्टर. ठीक है ना. मैक्सिमम वेटेज ऑसिलेशन ला है. ठीक है ना, सगळ्यात जास्त. ठीक है. इन ऑल पॉइंट ऑफ व्यू, सीईटी बोर्ड और जेईई नीट, व्हाटएवर एग्जाम यू वांट टू क्रैक, दिस ऑसिलेशन चैप्टर इज वेरी वेरी इंपॉर्टंट. ओके. तर आज असा जो महत्त्वाचा चॅप्टर आहे तो आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये प्रायमरी इन्फॉर्मेशन अबाउट ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे काय, एसेन्शियल म्हणजे काय, ओके, एक बेसिक इंट्रोडक्टरी लेवलचं एक छोटस व्हिडिओ असेल आजचा. ठीक आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून मोर डिटेल मध्ये विथ डेरिव्हेशन हा चॅप्टर आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे ना. विथ डेरिव्हेशन, विथ सम एक्झाम्पल्स, बोर्ड लेवल एक्झाम्पल्स, सीईटी लेवल एक्झाम्पल्स and नीट जेईई लेवल एक्झाम्पल्स also. ठीक आहे. So everything will be covered. You have to just stay on the channel. You have to watch the videos. You have to write everything. You have to solve some additional practice. If you want any suggestions, if you want to give any suggestions, you can write in the comment box. Okay. सगळं कव्हर केलं जाईल. ठीक आहे. चालू करूया. ऑसिलेशन हेडिंग टाका. ऑसिलेशन. ठीक आहे. ऑसिलेशन समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे आहे पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन हेडिंग टाका. पिरियॉडिक पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय? पिरियॉडिक मोशन म्हणजे काय? ठीक आहे. पिरियॉडिक मोशन म्हणजे पिरियड म्हणजे काय? टाइम. ओके. टाइम आणि तो रिपीटेड टाइम. So motion of the body repeats itself after some equal interval of time. Body repeats its motion after same interval of time. म्हणजे कसं की तुम्ही सकाळी घरून निघता, हे तुमचं घर आहे समजा, इथून घरून तुम्ही निघता, हे तुमचं कॉलेज आहे. ठीक आहे. हे कॉलेज आहे इथं, आणि ह्या कॉलेजला तुम्ही येता सकाळी फिक्स टाइमला तुम्ही निघता घरून आणि फिक्स टाइमला कॉलेजला पोहोचता. पर्टिक्युलर ड्युरेशन साठी तुम्ही इथे थांबता आणि कॉलेज संपले की तुम्ही घरी येता. दुसऱ्या दिवशी परत त्याच टाइमला तुम्ही घरी जाता, पुन्हा कॉलेजला थांबता आणि कॉलेजून परत त्याच घरी येता, आणि हे तुमचं रोज चालू आहे. ओके. सो ह्या टाइपच्या मोशनला काय म्हणू शकतो आपण? पिरियॉडिक मोशन म्हणू शकतो. बॉडी रिपीट्स इट्स मोशन आफ्टर सेम इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे. द मोशन ऑफ द बॉडी, motion of a body which repeats after same duration of time. किंवा असं म्हणू शकता आफ्टर एव्हरी इक्वल इंटरवल बॉडी रिपीट्स इट्स मोशन. ठीक आहे ना. आफ्टर एव्हरी इक्वल इंटरवल body repeats its motion. That type of motion is called what? Periodic motion. Example क्या देता है? Example uniform circular motion देता है. Uniform circular motion. 1D चॅप्टर मध्ये, 2D चॅप्टर मध्ये, मोशन इन प्लेन मध्ये आपण बघितला. ठीक आहे ना. सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सेम पाथ, पुन्हा सेम पाथ. ओके. ठीक आहे. तर प्रत्येक आफ्टर सम इक्वल इंटरवल ऑफ टाइम
body repeats its motion. So this type of motion is called what? Same track, same time duration, same path. Okay, so same type of motion is there. So this type of motion is called what? Periodic motion. ठीक है? अच्छा, किंवा किंवा एक एक्झाम्पल घेऊया. समजा एक एक मुंगी इन्सेक्ट आहे आणि तो काय करतोय, ही भिंत आहे समजा, ह्या भिंतीवरच तो काय करणार, इथून वर जाणार, इथपर्यंत गेला आणि परत खाली गेला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली गेला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली गेला. दिस इज ऑल्सो पिरियडिक मोशन. ठीक आहे, इथून स्टार्ट केला त्यांनी, 5 मिनिटांमध्ये इथं पोहोचला, पुन्हा दुसऱ्या 5 मिनिटांमध्ये खाली आला, तिसऱ्या 5 मिनिटांमध्ये वर गेला, चौथ्या 5 मिनिटांमध्ये खाली आला, कंटिन्यू वर खाली चालू. पिरियडिक मोशन. ठीक आहे ना. त्याचा ग्राफ काढायचा तर कसं काढता येईल? ग्राफ काढायचा म्हटला, विथ रिस्पेक्ट टू टाइम ग्राफ काढायचा म्हटला, विथ रिस्पेक्ट टू टाइम ग्राफ काढायचा म्हटला, तर तो काय सांगणार आहे? 1 सेकंद, दुसरा सेकंद, तिसरा सेकंद, चौथा सेकंद, 5वा सेकंद. आणि किती मीटर आहे समजा, हे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे समजा, हे डिस्टन्स आहे समजा 5 मीटर. फॉर एक्झाम्पल 5 मीटर, 5 सेंटीमीटर घ्या, 5 सेंटीमीटर, चला 5 सेंटीमीटर. ठीक आहे ना. तर इथून इथपर्यंत 5 सेंटीमीटर लागले. हे 5 सेंटीमीटर पहिल्या सेकंदाला इथपर्यंत गेली, पहिल्या सेकंदाला इथपर्यंत गेली, दुसऱ्या सेकंदाला इथपर्यंत गेली, तिसऱ्या सेकंदाला इथपर्यंत, चौथ्या सेकंदाला इथपर्यंत, 5व्या सेकंदाला इथपर्यंत. तर पहिल्या सेकंदाला इथपर्यंत पोहोचली, दुसऱ्या सेकंदाला इथपर्यंत, तिसऱ्या सेकंदाला इथपर्यंत. तर हे जर सगळे पॉइंट मी प्लॉट केले, हे जर सगळे पॉइंट्स मी प्लॉट केले, तर मला एक असा ग्राफ मिळून जाईल. ठीक आहे ना. एका सेकंदामध्ये एवढं डिस्टन्स कव्हर झालं, दुसऱ्या सेकंदामध्ये एवढं डिस्टन्स कव्हर झालं, तिसऱ्या सेकंदामध्ये एवढं डिस्टन्स कव्हर झालं, चौथ्या सेकंदामध्ये एवढं डिस्टन्स कव्हर झालं, 5व्या सेकंदामध्ये एवढं डिस्टन्स कव्हर झालं. ऍक्च्युअल पाथ, दिस इज ऍक्च्युअल पाथ. वर चालली, खाली आहे, ही प्लेस आहे, ऍक्च्युअल प्लेस आहे. पण ग्राफ मध्ये कसं आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम दाखवावं लागेल ना. जसा जसा टाइम वाढायला लागला तसा तसा बॉडी वर 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 चालली. ठीक आहे. पुन्हा काय खाली यायला लागली, पुन्हा खाली यायला लागली. सो 6वा सेकंद, 7वा सेकंद, 8वा सेकंद, 9वा सेकंद, 10वा सेकंद, बरोबर, 9वा सेकंद, 10वा सेकंद, अशा पद्धतीने खाली आली, पुन्हा वर चालली, पुन्हा खाली आली, पुन्हा वर चालली, पुन्हा खाली आली. जसा जसा टाइम वाढत चालला, ग्राफ असा आहे. बट ऍक्च्युअल मोशन इज दिस. अंडरस्टँड होते? तर ह्या मोशनला विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट अँड टाइम रिप्रेझेंट तुम्ही असं करू शकता. सो दिस टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड पिरियडिक मोशन. आता ग्राफ कसा मी शो फॉर दिस एक्झाम्पल, दिस टाइप ऑफ ग्राफ इज ऑब्टेन. डिस्टन्स वर्सेस टाइमचा ग्राफ, डिस्टन्स वर्सेस टाइमचा ग्राफ. ठीक आहे ना. सो दिस काइंड ऑफ मोशन इज कॉल्ड व्हॉट? पिरियडिक मोशन. सिंपल. ठीक आहे. आता आपण चॅप्टर कडे येऊया. ओके, आता या चॅप्टर कडे येऊया. ही फिगर कशी आहे? फिगर मोशन ऑफ insect on a wall. Motion of insect on a wall साठी मी काय केलंय? डायग्राम केलंय. This is a circular motion. One example number 1, example number 2. ठीक आहे. एवढं सफिशियंट आहे तुम्हाला पिरियडिक मोशन समजून घ्यायला. ठीक आहे ना. बॉडी रिपीट्स इट्स मोशन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. दॅट्स इट. ठीक आहे. चला आता ऑसिलेशन बघूया. ऑसिलेशन म्हणजे काय? ऑसिलेशन म्हणजे काय? ऑसिलेशन म्हणजे काय? ऑसिलेशन इज ऑल्सो पिरियडिक मोशन, बट व्हॉट इज द चेंज? इथे काय व्हायला लागलंय? बॉडी चालली यायली असं कंटिन्यू चालले. पण आता ह्या मोशनला थोडंसं मी चेंज करतो. त्या मोशनला मी थोडंसं चेंज करतो. तिकडे बघा, इथं बघा. अशी आली, पुन्हा इकडे चालली, 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 अशी आली, पुन्हा इकडे चालली. तोच पाथ आहे, हाच पाथ आहे. समजा पाथ तोच रिपीट करायला लागले. बॉडी काय करायला लागली? बॉडी इथून इथपर्यंत चालू लागली. पण इथे कसं होतं? इथे कसं होतं? बरोबर आहे. समजा हे घर आहे आणि ही शाळा आहे. ओके, तो विद्यार्थी काय करतोय? घरून शाळेला जातो, शाळेतून घरी येतो दुसऱ्या पाथ. एका रस्त्याने जातो, दुसऱ्या रस्त्याने घरी येतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने चालतात आणि वापस यायच्या रस्त्याने वापस येतात. तो जायचा रस्ता वेगळा, यायचा रस्ता वेगळा. समजा असा आहे पिरियडिक मोशन. पण इथं काय बघा, इथं बघा,
इथं इथं अशी चालला तो, वापस येतो ना ह्याच रस्त्याने वापस यायला, पुन्हा ह्याच रस्त्याने परत चालला, पुन्हा ह्याच रस्त्याने वापस यायला. घर हेच आहे, शाळा इथेच आहे, सगळं सगळं तेच आहे. फरक काय दोन्हीमध्ये? फरक काय दोन्हीमध्ये? इथे बघा, असं झालं असं झालं असं असं झालं असं. आता इथं काय व्हायला लागले, इथे एक मीन पोझिशन झालं. ओके, इथं तो दोनदा यायला लागला. इथं तसं काय आहे का? इथं तसं काय आहे का? चाललाय 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 चाललाय, सेम पासून रिपीट चालू आहे त्याचं. पण इथं काय व्हायला लागले, येतोय त्याच रस्त्यावर माघारी येतोय, पुन्हा त्याच रस्त्यावर चालला, पुन्हा त्याच रस्त्यावर माघारी आला, पुन्हा त्याच रस्त्यावर चालला. सो ही मेन पोझिशन आहे. इथं तो दोनदा यायला लागला. सो ह्या टाइपच्या मोशनला काय म्हणतात? टू अँड फ्रो म्हणतात. पिरियडिक आहे, नक्की पिरियडिक आहे. तोच पाथ रिपीट व्हायला लागला प्रत्येक सेम इक्वल टाइम ड्युरेशन मध्ये, तोच पाथ रिपीट व्हायला की नाही म्हणतात. सो दॅट इज अ पिरियडिक मोशन, नो डाउट इन दॅट. बट what is the difference? What is the difference? Difference is this is a to and fro motion. Up and down, to and fro. Okay, to and fro motion म्हणतात. About one mean position, body goes ahead, goes ahead. जेवढं पुढे जाईल तेवढंच मागे येईल, जेवढं पुढे जाईल तेवढंच मागे येईल. ओके, हे स्ट्रेट लाईन पण असू शकतं, स्ट्रेट लाईन पण असू शकतं. ठीक आहे ना? आपण जेवढं घड्याळाचं गोलक, ठीक आहे ना, सिंपल पेंडुलम एक थ्रेड आहे, याला बॉल लावला सोडून दिला असा, करेल की नाही? दिस टाइप ऑफ मोशन, दिस टाइप ऑफ मोशन. ठीक आहे ना? दिस इज कॉल्ड व्हॉट? टू अँड फ्रो. पिरियडिक तर आहेच आणि टू अँड फ्रो आहे. सो टू अँड फ्रो पिरियडिक मोशन और स्पेशल टाइप ऑफ पिरियडिक मोशन which is to and fro about one mean position is called oscillation. समजलं? ठीक आहे, काय म्हणूया, काय म्हणूया? A spatial periodic motion or a periodic motion. It is no doubt a periodic motion, a periodic motion in which bodies do to and fro motion. Body does to and fro motion about one mean position, mean position मध्ये म्हणजे बॉडी तिथे दोनदा येते. ठीक आहे ना? दिस टाइप ऑफ स्पेशल टाइप ऑफ पिरियडिक मोशन इज कॉल्ड व्हॉट? ऑसिलेशन. ओके, example simple pendulum, simple pendulum or pendulum of the clock, that is also basically simple pendulum. ठीक है, लक्षात? अच्छा, एक गोष्ट लक्षात घे, बॉडी इकडे जाईल तेवढंच डिस्टन्स इकडे येईल, पुन्हा इकडे मेन पोझिशन ला परत इकडे जाईल. ओके ना? बॉडी समजा आपण त्याचं उदाहरण घेऊया. झोका, आपला झोका असतो ना, झोका स्विंग किंवा सिंपल पेंडुलम, कुठले एक्झाम्पल घ्या. स्विंग कसा असतो? झोका पुढे जातो, पुन्हा मागे येतो, पुन्हा पुढे येतो, पुन्हा मागे येतो. बॉटमला दोनदा येतो ना, मागे जाताना पुढे येतो, पुढे जाताना पुढे येतो, मागे जाताना पुढे येतो, पुढे जाताना पुढे येतो. बरोबर की नाही? सो दिस इज द मेन पोझिशन, टूम टाम. बरोबर की नाही? सो दिस टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे. आता हा झोका समजा किंवा सिंपल पेंडुलम समजा, इथं बॉडी मेन पोझिशनला यायला लागली, दिस द मेन पोझिशन. इकडे चालली, इकडे यायला लागली. एवढाच डिस्टन्स, जेवढं डिस्टन्स इकडे चालले ना तेवढं डिस्टन्स इकडे यायला लागलं. आता ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, जर एअर फ्रिक्शन असेल किंवा आणखी दुसरं काही अपोजिंग असेल ना तर ह्याची एनर्जी कमी होते. जर एनर्जी कमी झाली तर काय होतं? एनर्जी कमी झाली तर दुसऱ्या पहिल्या राऊंडला तर बॉडी इकडे जाऊन इथपर्यंत येईल, पुन्हा काय होईल? इथपर्यंत येईल, पुन्हा इथपर्यंत येईल, पुन्हा इथपर्यंत जाईल, पुन्हा इथपर्यंत येईल, पुन्हा इथपर्यंत जाईल, पुन्हा इथपर्यंत येईल आणि स्थिर होईल. म्हणजे कसं? ठीक आहे ना? जर एनर्जी लॉस नाही झाला तर इन्फानाइट टाइम पर्यंत बॉडी असं करत आहे. एकदा त्याला मी असं लावलं सोडून दिलं, इन्फानाइट टाइम पर्यंत बॉडी असं करत आहे. पण काही फ्रिक्शन वगैरे असेल, एनर्जी कमी होत असेल तर मग काय होईल? बॉडी स्थिर. ह्याच्यामध्ये पिरियडिक मोशन होत नाहीये.
कारण बॉडी सेम पाथ रिपीट करते का? सुरुवातीला कसं करते? एवढा पाथ, पुन्हा एवढाच पाथ, पुन्हा एवढाच पाथ, पुन्हा एवढाच पाथ, पुन्हा एवढाच पाथ. सेम पाथ रिपीट होत नाही, पिरियडिक मोशन नाही. हा एक कधी कधी होणारी गोष्ट आहे, पण 99% आपण काय करणार आहे? एनर्जी लॉस पकडणार नाहीये. म्हणजे काय होणार आहे? म्हणजे काय होणार आहे? ऑल टाइम दिस इज द पिरियडिक मोशन अँड टू अँड फ्रो मोशन दिस इज ऑसिलेशन. ठीक आहे, तर आपण काय लिहू शकतो? इफ एनर्जी लॉस इज नॉट देयर इन दॅट केस व्हॉट वी कैन राइट? all periodic motions all periodic motions all periodic motions are not oscillation. बरोबर की नाही? all periodic motions are not oscillations. म्हणजे काय? सर्क्युलर मोशन ही पिरियडिक मोशन आहे, ऑसिलेशन नाहीये. पिरियडिक मोशन आहे, ऑसिलेशन नाहीये. बरोबर की नाही? म्हणजे all periodic motions are not oscillation, but all oscillations are periodic motion. all oscillations are periodic motion. ठीक है? all oscillations are periodic motion. टू अँड फ्रो मोशन करते पण पाथ सेम रिपीट होणार ना, म्हणजे पिरियडिक मोशनची कंडिशन फॉलो करायला लागला. ओके, all oscillations are periodic motion. ब्रॅकेट मध्ये लिहा if no energy loss, if no energy loss, if no energy loss, energy loss जर असेल तर सगळे ऑसिलेशनला आपण पिरियडिक मोशन आपण म्हणू शकतो. 99% केस 1% एनर्जी लॉस असेल तर नाही होणार, पाथ रिपीट नाही होणार, त्यामुळे त्याला पिरियडिक मोशन आपण नाही म्हणू शकत, पण ऑसिलेशन म्हणू शकतो. ठीक आहे ना? तर बेसिक डिफरन्स समजता तुम्हाला व्हॉट इज पिरियडिक मोशन आणि ऑसिलेशन बद्दल. ठीक आहे, पिरियडिक मोशनचं एक्झाम्पल सर्क्युलर मोशन देऊ शकता, ऑसिलेशनचं एक्झाम्पल ऑसिलेशन ऑफ सिंपल कोऑर्डिनेट, मोशन ऑफ द सिंपल कोऑर्डिनेट पेंडुलम देऊ शकता, पेंडुलम ऑफ द वॉच देऊ शकता. ठीक आहे ना? तर हे नोट करा. आपण काय करूया? ऑसिलेशनचे इक्वेशन्स, मॅथेमॅटिकल प्रेझेंटेशन ऑफ दिस ऑसिलेशन. ठीक आहे, हे नोट करा पटकन. पॉज करा, नोट करा. ओके, ऑसिलेशन इक्वेशन 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 काय असतं? त्याच्यामध्ये काय होतं माहिती का? त्याच्यामध्ये काय होतं बघा, ही बॉडी इथे चालली आणि पुन्हा इकडे येते. बरोबर की नाही? हिला दोन बांधलेले, ही बॉडी इकडे चालली, इकडे चालली, इकडे येते. मला सांगा, जेव्हा ही बॉडी इकडे जाते तेव्हा इथे इथपर्यंत जाते ती, म्हणजे याची वेलोसिटी कमी व्हायला लागली, इकडे जायला चान्स नाहीये. वेलोसिटी काय होईल? झिरो होईल. वेलोसिटी झिरो कधी होते? वेलोसिटी झिरो कधी होते? जेव्हा एखादा फोर्स त्याला मागे ओढत असेल तेव्हा. एखादा फोर्स मागे ओढत असेल तर वेलोसिटी काय होते? झिरो होते. म्हणजे जेव्हा बॉडी इकडे चालली तेव्हा फोर्स कसा आहे? फोर्स अपोजिट डायरेक्शन, म्हणजे ऍक्सेलरेशन. F इक्वल टू ma, म्हणजे ऍक्सेलरेशन म्हणा किंवा फोर्स म्हणा, मागे ओढायला लागले आणि बॉडी पुढे चालला नाही. डिस्प्लेसमेंट इकडे व्हायला लागले, फोर्स मागे, फोर्स मागे, म्हणून काय व्हायला लागली? वेलोसिटी काय व्हायला लागली? झिरो व्हायला. इथे आल्यानंतर काय व्हायला लागलं? बॉडी इकडे यायला लागली, म्हणजे फोर्स पण इकडच आणि वेलोसिटी पण इकडच, दोन्ही एकाच डायरेक्शनला असेल तर काय होईल? वेलोसिटी वाढत राहील, वाढत राहील, वाढत राहील, वाढत राहील, वाढत राहील आणि इथे काय होईल? वेलोसिटी मॅक्सिमम होऊन जाईल, झिरो ची मॅक्सिमम होऊन जाईल. आता इथे काय होतं माहिती का? इथे हा फोर्स कमी होतो, इथे हा फोर्स कमी होतो, इकडे जसा जसा येईल ना हा फोर्स कमी होतो आणि जसा इकडे आला फोर्स अपोजिट डायरेक्शनला काम करतो, तर तो तिकडे चालला ना मागे आला, म्हणजे ही वेलोसिटी परत कमी होईल, इथे वेलोसिटी झिरो होईल. ओके, म्हणजे फोर्स ऍक्सेलरेशन अपोजिट डायरेक्शनला काम करेल. ओके, फोर्स काय करेल? अपोजिट डायरेक्शनला काम करेल. ठीक आहे, तर आपल्याला ह्या फोर्स आणि ह्या डिस्प्लेसमेंटचे रिलेशन बघायचे.
रिलेशन आहे फोर्स इज इक्वल टू मायनस के इंटू एच टू दी पॉवर एन. के कॉन्स्टंट आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. ओके, सध्या एक कॉन्स्टंट आहे फोर्स, किंवा बेसिकली काय आहे का, दिस फोर्स इज डायरेक्टली proportional to f to the power n for oscillation. Okay, so we can write this force is equal to minus k f to the power n, किंवा इथेच मायनस घेतलं तरी चालेल, ठीक आहे, x to the power, ठीक आहे, मायनस k x, k इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी असं तुम्ही म्हणू शकता. आता बघा त्याच्याबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स टू दी पॉवर एन, बरोबर. आता एन ची व्हॅल्यू काय घ्यायची, एन ची व्हॅल्यू घ्यायची आहे 1 3 5 7 अँड सो ऑन. काय घेते, ऑड नंबर्स 1 3 5 7, ठीक आहे. का असं घ्यायचे, कारण फोर्सचं डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन अपोजिट आलं पाहिजे, म्हणून तर ही मोशन व्हायला लागली ना. जर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला फोर्स असेल ना, तर बॉडी पुढे जाईल ना, मागे कशाला येईल, बॉडी वापस येणार आहे, म्हणजे कोणीतरी काय करणार, त्याला ओढणार असला पाहिजे, अपोजिट डायरेक्शन काम करणार कोणतरी असला पाहिजे, ऍक्सेलरेशन, त्याचा सोर्स फोर्स, ठीक आहे. सो म्हणून काय करावं लागेल आपल्याला, दोघांमध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, x always measured from mean position, always measured from mean position, always measured from mean position, ठीक आहे. म्हणजे बॉडी तिकडे चालली आहे तर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह झालं. ओके, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह झालं. x ची व्हॅल्यू समजा काही काय असेल, 1 2 3, समजा 3 आहे समजा, म्हणजे काय झालं, मायनस के ची व्हॅल्यू कॉन्स्टंट x टू दी पॉवर 3 केला, आता डिस्प्लेसमेंट कसे आहे, पॉझिटिव्ह आहे, x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, त्याचा क्यूब केला पॉझिटिव्ह झाला, हे मायनस, म्हणजे फोर्स ची व्हॅल्यू काय झाली, निगेटिव्ह झाली. x पॉझिटिव्ह मायनस के ने मल्टिप्लाय केलं, फोर्स निगेटिव्ह झाला, म्हणजे डिस्प्लेसमेंट इकडे व्हायला लागले, तर फोर्स इकडे आहे. हे डायरेक्शन म्हणजे निगेटिव्ह, हे डायरेक्शन म्हणजे पॉझिटिव्ह, डिस्प्लेसमेंट तिकडे व्हायला लागले पॉझिटिव्ह, फोर्स इकडे आहे कारण निगेटिव्ह आहे. हे दोन एकमेकाला अपोजिट आहे, ठीक आहे. अच्छा, जेव्हा बॉडी इकडे यायला जाते, तेव्हा डिस्प्लेसमेंट काय होईल, डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह होईल, कारण मेन पासून मेजर करायचे, इकडे जायला मेजर करत, ही दिशा कशी आहे, निगेटिव्ह. तर हे जर निगेटिव्ह आहे तर या फिजिकल काय होईल, मायनस के इंटू मायनस एक्स टू दी पॉवर क्यू. जर इथं तुम्ही यांची व्हॅल्यू 1 2 3 4 अशी घ्यायला लागली आणि इव्हन नंबर आता बाय चान्स इव्हन नंबरला स्क्वेअर आला, तर मायनस एक्स चा स्क्वेअर काय होईल, प्लस एक्स होईल, आणि फोर्स काय येईल, फोर्स निगेटिव्ह येईल. म्हणजे दोन निगेटिव्ह म्हणजे काय, फोर्सचा व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे फोर्सचं डायरेक्शन हे, डिस्प्लेसमेंटचं निगेटिव्ह आहे, डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन हे, दोन्ही एका दिशेला आहे, मग तो बॉडी वापस कशी येईल, बॉडी तिकडे जात राहील. समजते का, हॅलो, इकडे बघा परत, समजते का. जर समजा आपण इव्हन नंबर पण घेतले, समजा स्क्वेअर काय होईल, फोर्स इज इक्वल टू मायनस के इंटू मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे काय, एक्स स्क्वेअर ना, मग काय आला, म्हणजे काय आला, फोर्स कसा आला, निगेटिव्ह, ही पूर्ण व्हॅल्यू ना फोर्सची निगेटिव्ह आला, फोर्स निगेटिव्ह आला, डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आहे, म्हणजे निगेटिव्ह म्हणजे इकडे चालली बॉडी इकडे चालली, फोर्स पण इकडेच लागायला लागला, तर काय होईल, दोन्ही एकाच डायरेक्शनला, बॉडी पुढे जात नाही ना, वापस कशी येणार, वापस येण्यासाठी फोर्सला अपोजिट डायरेक्शनला पाहिजे ना, म्हणून आपण इथं ऑड नंबर घेतो. ऑड नंबर घेतला, समजा फॉर एक्झाम्पल 3 घेतला, तर ह्याची व्हॅल्यू काय येते, मायनस एक्स इंटू मायनस एक्स इंटू मायनस एक्स, मायनस एक्स क्यूब येणार ना, मायनस एक्स क्यूब इंटू मायनस प्लस होईल. आता डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आहे, फोर्स कसा आला, पॉझिटिव्ह, म्हणजे डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह म्हणजे ह्या डायरेक्शन असेल, हे डायरेक्शन निगेटिव्ह, हे डायरेक्शन पॉझिटिव्ह, बरोबर की नाही. म्हणजे फोर्स इकडे आहे, बॉडी तिकडे चालली, फोर्स इकडे वळायला लागला, म्हणजे बॉडीची वेलोसिटी कमी होणार आणि बॉडी थांबल्यानंतर इकडे. आता थांबल्यानंतर इकडे आल्यानंतर काय होईल, फोर्सचं डायरेक्शन हेच आहे, म्हणजे पॉझिटिव्हच आहे, पण डिस्प्लेसमेंट कसं काय निगेटिव्ह आहे, यस डिस्प्लेसमेंट परत निगेटिव्ह आहे,
कसं आपण इकडून मेजर करणार ना, बॉडी समजा इथून इथपर्यंत आहे, हे डिस्टन्स आपण इकडून इकडून इकडे मेजर करत जाणार ना, हे निगेटिव्ह असणार, डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असणार आहे आणि फोर्स पॉझिटिव्ह असणार. ठीक आहे. तर हे साध्य होण्यासाठी आपण इथं इव्हन नंबर घेत नाही, ऑड नंबर घेतो. आणि प्रत्येक वेळेस कुठल्याही केसमध्ये काय होतं मग डिस्प्लेसमेंट आणि फोर्स किंवा डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशनचं डायरेक्शन काय होतं अपोजिट येतं आणि ही टू अँड फ्रो मोशन पॉसिबल होते. ठीक आहे. हे अजून आपल्याला पुढे समजेल जेव्हा आपण काय करूया सिंपल हार्मोनिक मोशन शिकणार त्याच्यामध्ये अजून जास्त क्लिअर होईल. ठीक आहे. ठीक आहे. तर हे सध्या नोट करू नका, हे राहू द्या, फक्त काय करा, फक्त एवढं नोट करा. आपल्याला चॅप्टरचं नाव जरी ऑसिलेशन असलं तरी आपल्याला शिकायचे सिंपल हार्मोनिक, याची दुसरी टाईप, याची एक स्पेशल टाईप शिकायची. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट जो मी आता सांगत होतो कदाचित समजला नसेल तर तो आपण क्लिअर करणार आहोत परत त्याच्यामध्ये क्लिअर. ठीक आहे. हे नोट करा. आणि आता बघूयात आपण सिंपल हार्मोनिक मोशन. काय बघूया? सिंपल हार्मोनिक मोशन. याला म्हणतो आपण एसएचएम. काय म्हणतो? एसएचएम. हा मेन टॉपिक आहे. काय? हा मेन टॉपिक आहे सिंपल हार्मोनिक मोशन. सर सिंपल हार्मोनिक मोशन काय? सिंपल हार्मोनिक मोशन ह्या ऑसिलेशनची एक स्पेशल टाइप आहे. ऑसिलेशनची एक स्पेशल टाइप आहे. स्पेशल टाइप ऑफ oscillation in which body perform oscillation on straight line path, on a straight line path. ऑसिलेशन परफॉर्म करते. ऑसिलेशन म्हणजे काय? पिरियडिक मोशन म्हणून टू अँड फ्रो पिरियडिक मोशन. ते ऑलरेडी ह्याच्यामध्ये कव्हर झालं, मी त्या ऑसिलेशन शब्द वापरला. सो सिंपल हार्मोनिक मोशन काय? ऑसिलेशन आहे म्हणजे पिरियडिक मोशन ज्याच्यामध्ये टू अँड फ्रो मोशन होते आणि पण कशी होते? स्ट्रेट लाईन पाथ मध्ये. आता स्ट्रेट लाईन पाथ मध्ये म्हणजे काय? आधी कसं होतं? सर्क्युलर पाथ होता ना, एक कर्वेचर होतं ना. इथे कर्वेचर आहे का? नाही. हेच कर्वेचर कसं आहे? दिस इज व्हॉट एसएचएम, सिंपल हार्मोनिक मोशन. याचे एक्झाम्पल काय सर? एक्झाम्पल काय देते? कुठले एक्झाम्पल देत आहेत? स्प्रिंग बॅलन्स घ्या. स्प्रिंग बॅलन्स सिस्टम. एक स्प्रिंग आहे आणि एक बॉस. इथे आपण काय केला? त्याला एक बॉस लावला. हे फ्रिक्शनलेस आहे समजा. फ्रिक्शनलेस आहे. हे काय? फ्रिक्शनलेस आहे. जर फ्रिक्शनलेस आहे समजा, फ्रिक्शनलेस असेल तर एनर्जी लॉस होणार नाही. म्हणून आता मी याला दाबलं आणि सोडलं तर काय होईल? इन्फानाइट टाइम पर्यंत काय करेल? असं करेल. ही ह्या पाथ स्ट्रेट लाईन आहे ना, टू अँड फ्रो हिलिंग पोझिशन, टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक कंटिन्युअसली मागे पुढे करत स्ट्रेट लाईन पाथ. टू अँड फ्रो पिरियडिक मोशन बट ऑन द स्ट्रेट लाईन. दॅट इज सिंपल हार्मोनिक मोशन. आपल्याला हीच मोशन शिकायची. ह्याचं इक्वेशन काय राहील? इक्वेशन काय राहील? बेसिक इक्वेशन. आता हे वेगवेगळे इक्वेशन येतील. आपल्याला बेसिक इक्वेशन बघायचं सध्या. F इज इक्वल टू मायनस kx. n ची व्हॅल्यू n असते. हिअर n इज इक्वल टू 1 आणि n इज इक्वल टू 1 असते जेव्हा x चा पॉवर 1 असतो. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन? y इज इक्वल टू mx प्लस c. c ची व्हॅल्यू 0 आहे. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे ना. फंक्शन y जसा जसा x चेंज होईल तसा y चेंज होईल. हे कॉन्स्टंट आहे. बरोबर की नाही? ठीक आहे. हा सोडव कसं का थोडक्यात. दिस इज द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. पॉवर जेव्हा 1 असतो तेव्हा स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे. सो दिस टाइप ऑफ मोशन वी हॅव टू स्टडी इन दिस चार्ट. ठीक आहे. आलं लक्षात? नोट करा. एक्झाम्पल काय देता येईल आपल्याला? एक्झाम्पल स्प्रिंग मास सिस्टम. स्प्रिंग मास सिस्टम. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑसिलेशन सिस्टम ऑसिलेशन.
स्प्रिंग मास सिस्टम मधलं ऑसिलेशनला आपण काय म्हणू शकतो, एसिस्टम म्हणू शकतो. ठीक आहे. आता या क्वेश्चनला आपण डिटेल मध्ये बघायचं. ठीक आहे. नोट करा, नोट करा. ठीक आहे. आता आज आपण काय काय बघितलं, पिरियॉडिक मोशन म्हणजे काय बघितलं, ऑसिलेशन म्हणजे काय बघितलं, त्याचं इक्वेशन बघितलं. त्याच्यानंतर पिरियॉडिक मोशनची स्पेशल केस ऑसिलेशन, ऑसिलेशनची स्पेशल केस सिंपल हार्मोनिक. त्याच्यामध्ये काय स्ट्रेट लाईन. ठीक आहे. त्याचं इक्वेशन घे. ठीक आहे. आता हे 3 पॅरामीटर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, नोट करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या एसएचएम पासून सुरू करणार आहोत. याची वेलोसिटी काय असते, ऍक्सेलरेशन काय असतं, डिस्प्लेसमेंट काय असतं, अँप्लिट्यूड काय असतं, त्याचे ग्राफ्स काय असतात. ओके. इत्तमभूत वेलोसिटीचं डेरिव्हेशन, ऍक्सेलरेशनचं डेरिव्हेशन, फोर्सचं डेरिव्हेशन, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, हे सगळं आपण काय बघणार आहोत, फेज. ओके. हे सगळं एसएचएम ची इत्तमभूत स्टडी आपण करणार आहोत. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. काही सजेशन असतील तर तुम्ही कॉमेंट मध्ये देऊ शकता. ठीक आहे. इथं आपण थांबूया. अभ्यास करत राहा. बाय.